क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387387801. भारताची पूर्ण डिजिटल जनगणना 2027. केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत भारताची आगामी जनगणना 2027 डिजिटल जनगणना संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. 2027 ची जनगणना. मुख्य निर्णय. केंद्र सरकारनं 11,718 कोटी रुपयांचा बजेट मंजूर केला आहे, जो सेन्सस 2027 जनगणना 2027 साठी वापरण्यात येणार आहे. ही जनगणना भारताची 16वी राष्ट्रीय जनगणना आणि स्वातंत्र्योत्तर काळातील 8वी जनगणना असेल. इतिहासात पहिल्यांदा जनगणना पूर्णपणे डिजिटल मोडवर वापरून केली जाणार आहे. प्रक्रिया 2 मुख्य टप्प्यात होईल. हाऊस लिस्निंग अँड हाऊसिंग सेन्सस. घर यादी व गृहनिर्मिती जनगणना एप्रिल ते सप्टेंबर 2026. पॉप्युलेशन इन्युमेरेशन. लोकसंख्या नोंदणी फेब्रुवारी 2027. काही हिमालयीन भागांमध्ये सप्टेंबर 2026 मध्ये. डिजिटल नवकल्पना आणि तंत्रज्ञान. माहिती संकलनासाठी विशेष मोबाईल ॲप वापरण्यात येईल. पूर्ण प्रक्रिया. सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टम CMMS. जनगणना व्यवस्थापन व देखरेख प्रणाली या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नागरिकांना सेल्फ इन्युमेरेशन, स्वयंपूर्ण नोंदणी किंवा स्वतः माहिती भरणे करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. आजचे 30 लाख कर्मचारी व अधिकारी या कामासाठी देशभरात तैनात केले जातील. जातनिहाय माहितीची समावेश. 2027च्या जनगणनेत कास्ट डाटा, जातनिहाय माहिती पॉप्युलेशन इन्युमेरेशन टप्प्यात गोळा करण्यात येणार आहे. 1931 नंतर पहिल्यांदाच भारतात सर्वसमावेशक जातवर्ग आधारित माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवली जाणार आहे. SC ST एवढेच नव्हे तर सर्व समाज घटकांच्या जातींचे तपशीलवार वर्गीकरण नोंदवले जाणार आहे. ही माहिती सामाजिक न्याय, आरक्षण धोरणे आणि सार्वजनिक विकास योजनांसाठी ठोस व वैज्ञानिक आधार उपलब्ध करून देईल. जनगणना 2027 पूर्ण डिजिटल पद्धतीने. रुपये 11,718 कोटींचा निधी मंजूर. 2 टप्पे. 2026 हाऊसिंग लिस्निंग आणि 2027 पॉप्युलेशन इन्युमेरेशन. सेल्फ इन्युमेरेशनचं मोबाईल ॲप आधारित नोंदणी. जातनिहाय डिजिटल डेटा संकलन. भारताच्या सामाजिक आर्थिक भावी दिशेचा पाया ही जनगणना आहे. डिजिटलायझेशनमुळे माहिती संकलन अधिक सूचक, गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. तसेच जात वर्गनिहाय माहितीचा समावेश हा सामाजिक न्याय व सर्वसमावेशक धोरणा निर्मितीकडे टाकलेला महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैज्ञानिक आणि तथ्याधिष्ठित आकडेवारी राष्ट्राच्या धोरणांना योग्य मार्गदर्शन करते. ही जनगणना भारताला नव्या युगातील आकडेवारी क्रांतीकडे नेईल यात शंका नाही.